एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसकडे चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना विचारा। अहमद पटेल हयात असताना शिंदेंची दिल्लीत पहाटे चर्चा झाली होती। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीला नकार दिलाय। जर एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार हे माहिती होतं तर तुम्ही त्यांना नगर विकास मंत्री का केलं? खासदार नरेश म्हस्केंचा संजय राऊतांना सवाल। शिवसेना भाजप एकत्र असताना त्या काळात अशा काही घडामोडी चालू होत्या। शिंदेंच्या काँग्रेसमधील प्रवेशांच्या चर्चांवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का ते एकदा तपासा। संजय राऊतांच्या पटोलेंच्या ऑफरवर भाजपला टोला। संजय राऊतांच्या बोलण्यावर माझं लक्ष नाही आणि जनतेचंही नाही। जनतेला दिलेला संकल्प पूर्ण करण्याकडे आमचं लक्ष। राऊतांनी मुनगंटीवारांवर केलेल्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली आहे। पटोलेंच्या ऑफरवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। आशिष विशाळ हा माझा कार्यकर्ता, पण ते पत्र मी दिलेलं नाही। ते पत्र म्हणजे कुणाचा तरी खोडसाळपणा। सुरेश धसांचं स्पष्टीकरण। आशिष विशाळ सुरेश धसांचा सहकारी असल्याचं दिसतंय। अंजली दमानियांकडून शंका व्यक्त। दरम्यान पैसे गोळा केले असतील तर विशाळ यांच्यावर कारवाई व्हावी, दमानियांची मागणी। खोक्या भोसलेचं घर असलेल्या परिसरात पुन्हा वनविभागाचं पथक दाखल। पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून जेसीबीच्या सहाय्यानं चर खोदण्याची मोहीम। बीडमध्ये काहींनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आहे। आज बीडमधील अवस्था आधी कधी नव्हती। शरद पवारांची धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका। गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचाही हातभार। धनंजय मुंडे क्षीरसागर धस जयदत्त क्षीरसागरांसह बजरंग सोनवणे पवारांच्याच तालमीत वाढले। अंजली दमानी यांची टीका। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या तक्रारी संदर्भात आज परळी न्यायालयात सुनावणी। विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी शपथपत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार। शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। तालकटोरा स्टेडियममध्ये अश्वारूढ पुतळे उभारण्याबाबत पत्र। पुतळे उभारण्याची परवानगी देण्यासाठी दिल्ली सरकारला निर्देश द्यावेत, पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। सारंगी महाजनांच्या परळीतील जमिनीबाबत आज सुनावणी। वाल्मिक कराडच्या सहकार्याच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप। जमिनीचा 26 लाखांचा व्यवहार करून 22 लाखच दिल्याचा दावा। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल। ईडीकडून बँकेच्या संचालकांसह 24 जणांविरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र। बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची फेसबुक पोस्ट करत आत्महत्या। 18 वर्षापासून वेतन नाही। संस्था चालकांकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप। धनंजय नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव। राज्यात गेल्या वर्षी 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। अमरावती छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार 17 मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर। कौशल्य विकास केंद्राचं भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते होणार। थिवा पॅलेसमधील 3D मल्टीमीडिया शोचा शुभारंभ देखील करणार। उदय सामंतांची माहिती। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड। अंकली पूल परिसरात आंदोलन सुरू होण्याआधीच धरपकड। रत्नागिरी नागपूर मार्गातील बाधितांना चौपट मोबदला देण्याच्या मागणीसाठी आंदोलक आग्रही। औरंगजेबाची कबर म्हणजे महाराजांच्या शौर्याचं प्रतीक। शौर्याचा इतिहास पुढच्या पिढीला कळायला हवा। जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा काहींचा प्रयत्न। अभिजित पाटलांचा नितेश राणेंच्या वक्तव्यावर जोरदार निशाणा। मी 100 वर्ष नव्हे तर 110 वर्ष जगणार। इथेच राहून माळशिरसची सेवा करणार। माजी आमदार राम सातपुतेंचं मोहिते पाटलांना उत्तर। तर मी कधीही मॅनेज होणार नाही हे लोकांना माहिती आहे, राम सातपुतेंचं वक्तव्य। तुळजाभवानी मंदिराच्या कामाची जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून पाहणी। तुळजाभवानी मंदिराच्या शिखर बांधकामाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाहणीला महत्त्व। धाराशिव जिल्ह्यातील 542 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द। वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं कारवाई। उमरगा तालुक्यात सर्वाधिक 145 ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनं कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन। रोहित पवारांकडून महाराष्ट्र केसरीच्या मैदानाचं पूजन। 26 ते 30 मार्च दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत 900हून अधिक मल्ल सहभागी होणार। जागतिक महिला परिषदेसाठी खासदार सुनेत्रा पवार मेक्सिकोमध्ये। विविध देशांच्या महिला प्रतिनिधींशी सुनेत्रा पवारांची भेट। विविध विषयांवर चर्चा। फास्ट ट्रॅकच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार। हस्तक्षेप करण्यासाठी कोणतंही कारण अद्याप आढळलं नाही, कोर्टाचं निरीक्षण। कोल्हापूर सांगली मार्गावरील उदनाका भागात शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीचं रास्ता रोको आंदोलन। नागपूर रत्नागिरी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याची मागणी। बारामतीच्या डोर्लेवाडीत तुकाराम बीज सोहळ्याची तयारी पूर्ण। तुकाराम महाराज मंदिर परिसरामध्ये 50,000 स्क्वेअर फुटांचा भव्य मंडप।
रायगडच्या माथेरान शहरात मध्य रेल्वेच्या विश्रामगृहात काम करणाऱ्या कामगाराची हत्या, मोबाईलच्या वादातून 3 कामगारांमध्ये हाणामारी, माथेरान पोलिसांकडून दोघांना अटक. उल्हासनगरमध्ये तरुणाला बळजबरीनं रंग लावत अंगावरील कपडे फाडले, जाब विचारल्यामुळे तरुणासह त्याच्या बहिणींनाही मारहाण. हनुमान नगर परिसरातील घटना. यातील शासनाच्या ताब्यातील मंदिरं सरकारमुक्त करा, मंदिर महासंघाची मागणी. तर वक्फ बोर्डाच्या ताब्यात मंदिरांची एकही इंच जागा जाऊ देणार नाही, मंदिर महासंघाचा ठराव. कराडच्या करवडी गावात 2 जण विहिरीत बुडाले. पोहायला शिकत असताना वाचवायला गेलेल्या व्यक्तीसह विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू. पुण्यातील खांदवेनगर परिसरात गुंडांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आकाश वायकर आणि त्याच्या टोळक्याकडून मारहाण झाल्याची माहिती. मालेगावमध्ये एमआयएमच्या माजी नगरसेवकाचा मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर आरोपीवर कठोर कारवाई करा, सकल हिंदू समाजाची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावात 2 गटात तुंबळ हाणामारी, दोन्ही गटातील तब्बल 36 जणांवर गुन्हे दाखल. तर आतापर्यंत 22 जणांना अटक. नाशिक शहरात अनधिकृत रिक्षा चालकांचा हैदोस, सर्वसामान्य प्रवाशांवर दादागिरी. शालिमार चौकात गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून रिक्षा चालकांची एका कुटुंबाला बेदम मारहाण, महिलांनी हात जोडून माफी मागूनही रिक्षा चालकांची गुंडगिरी. पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये अफूची शेती करणाऱ्या महिलेला अटक, पुणे पोलिसांकडून 66 अफूची झाडं जप्त. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत लैंगिक अत्याचाराची घटना, महाविद्यालयीन तरुणीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं नराधमाकडून लैंगिक अत्याचार, अमोल पदरथ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. गुहागर तालुक्यातील माळरानाला आग, आगीत आंबा आणि काजूच्या बागा जळून खाक, हजारो हेक्टरवर आग पसरल्यानं जंगलातील झाडांचंही नुकसान. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील अब्दुल टोला परिसरात जंगलात आग, आगीमुळे 14 ते 15 चारचाकी वाहनं जळून खाक. वाशिमच्या मोठेगाव शिवारात गवताच्या गंजीला आग, शेतकऱ्याचं लाखोंचं गवत जळून खाक, नुकसान भरपाईची मागणी. जुन्या नादुरुस्त 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार, एकूण 72 शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढण्याचा पुणे एसटी विभागाचा निर्णय. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वाद तापण्याची चिन्ह, शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी. यासाठी कोल्हापुरात उद्या हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध, विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्तावावरून गोंधळ, काळ्या फिती बांधून नामविस्ताराला विरोध दर्शवला. नाशिक शहरात रस्त्यांची दुरवस्था, त्यामुळे रस्ते मलवाहिका दुरुस्तीसाठी 50 कोटीच्या निधीला मंजुरी. आता रस्ते दुरुस्तीचं काम कधी होणार याकडे नागरिकांच्या नजरा. वीज पुरवठा 8 तासांऐवजी 12 तास करा, भंडाऱ्याच्या आंधळगाव पालडोंगरी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. भंडारा जिल्ह्यातील करडीमध्ये गर्देव यात्रेला हजारो नागरिकांची उपस्थिती. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात पट्टेदार वाघाची दहशत, वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. वाशिमच्या बाबुळगावमधील 14 वर्षीय अनिकेत सादुडे या मुलाचं 2 दिवसांपूर्वी अपहरण, अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल. 48 तास उलटूनही मुलाचा शोध न लागल्यानं पोलिसांकडून शोध पत्रिका जारी. नाशिकमध्ये ऑनलाईन टास्कच्या बहाण्यानं युवकांना 19 लाखांचा गंडा, गेल्या 6 महिन्यातील ही 10वी घटना. वाशिम जिल्ह्यातील 77 लघु सिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यातच तळ गाठला, त्यामुळे उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. वाशिममध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जलतारा प्रकल्प राबवण्याचं काम हाती, कोंडाळा झांबरे गावात कर्मचाऱ्यांकडून श्रमदान करत जलतारा शोषखड्डे भरून काढण्याचं काम हाती. नाशकात पोलिसांचा संवाद होणार डिजिटल, यासाठी 10 कोटींच्या निधीसाठी प्रस्ताव दाखल. याला मंजुरी मिळाल्यास पोलिसांचा संवाद अधिक स्पष्ट आणि वेगवान होणार. वर्ध्याच्या सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 सराईत गुन्हेगार हद्दपार, हद्दपारीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर पोलिसांची कारवाई. राज्य गरिबी निर्देशांकात नंदुरबार जिल्हा सर्वात गरीब, जिल्ह्याचं सरासरी दरडोई उत्पन्न अवघे 1,29,146 रुपये. नंदुरबार बाजार समितीत गव्हाची आवक वाढली, लोकवन गव्हाला प्रति क्विंटल 2,500 तर 2,700 रुपयांचा दर, तर ग्रीन गोन वाणाला 2,750 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. नंदुरबार बाजारपेठेत भाज्यांची आवक वाढल्यानं दरात घसरण, भाजीपाल्याचे दर घसरल्यानं सर्वसामान्यांना दिलासा, शेतकरी मात्र नाराज. नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील 36 गाव आणि 315 पाड्यांना वीज पुरवठा मिळणार, गाव पाड्यांना वीज पुरवठा मिळावा यासाठी शासनाकडून 14 कोटी रुपयांची मंजुरी.